जय श्री कृष्ण, जय श्रीराम. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी काल व्हिडिओ तसा पोस्ट नाही केला, पण म्हटलं आज करावं. पाडवा झाला, पण नवीन वर्षाचा प्रारंभ झालेला आहे. आजही नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. सो सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता काल खूपशा लोकांनी पंचांग श्रवण केलं असेल ना. प्रत्येक प्रांतामध्ये एक विधान असतो की आपण मोठ्यांना नमस्कार करतो, देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, पंचांग श्रवण करतो की या वर्षीचं पंचांग कसं आहे, प्रत्येक राशीचं फळ या वर्षामध्ये कसं आहे. आणि बहुतांश आपण जर पाहिलं तर काही ना काही निगेटिव्हिटी असते की कुठल्या तरी कुणाचं आरोग्य चांगलं राहणार नाही, घरात भांडणं होणार, मानसिक क्लेश होणार, किंवा नोकरीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम, असं काही ना काही आपण थोडंसं पॉझिटिव्हही ऐकतो आणि निगेटिव्ह पण ऐकतो. आणि त्याचे परिहार सुद्धा प्रत्येक राशीसाठी दिलेले असतात की अमक्या अमक्या राशीवाल्यांनी असा असा त्रास असल्यानं गोसेवा करा, किंवा कुठंतरी दान द्या, अन्नदान द्या, ब्राह्मणांची सेवा करा, मंदिरामध्ये झाडू द्या, असं कुठेतरी आपण जे आहे सत्कार्य हे सांगितलं जातं. त्याच्यामुळे मी हमेशा म्हणते की ठीक आहे, ॲस्ट्रॉलॉजीवर एवढा विश्वास असेल तर आपण एक दाखवून घ्यायला हरकत नाही, पण त्याच्यावरती इतकाही विश्वास ठेवू नका की त्याच्यात जर लिहिलं असेल की मानसिक क्लेश होईल तर तो क्लेश होईल तेव्हा होईल. आजपासूनच त्याचं आपण चिंतन करून आपलं सगळं जीवन किंवा आपलं आजपासूनच की बाबा असं आहे म्हणून आपलं जीवन जे आहे ते खराब करून घेऊ नका. होणार आहे ते होणार आहे, आणि प्रत्येकाच जीवनामध्ये कष्ट, सुख, दुःख हे येतात. आणि प्रत्येक तुळा राशीचा व्यक्ती असाच असतो असं नाहीये, प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीसाठी असंच आहे असं नाहीये. आपले कर्म जे आहेत ते सगळं त्याचा खेळ असतो. म्हणून म्हणतात कर्मप्रधान विश्वरची राखा. तुम्ही सत्कर्म करा, त्या कर्मानं होतं काय? आपण जे सत्कर्म करतो, दान देतो, कुणाची मदत करतो, सेवा करतो, नामस्मरण करतो, भगवंताची पूजा करतो, आईवडिलांची सेवा करतो, गोसेवा करतो, असं निष्काम निरपेक्षपणे आपण जी जी सेवा करत जातो त्याचं फळ होतं काय? की इथं जे आपल्याला लिहिलेलं असतं की बाबा असं असं होणार आहे, मोठा ऍक्सिडेंट होईल, किंवा तुम्हाला आर्थिक धनहानी होईल, किंवा तुमचा अपमान होईल, किंवा हे होईल. तर हे जे आपण सत्कार्य करतो ते सगळं, ते जे पुण्याई आहे त्यानं हे सगळं जे आपल्या भाली लिहिलेलं असतं त्याचा सगळा नाश होतो. म्हणून जी पत्रिका असते ते जन्म झाल्यावर लिहिलेली असते, म्हणजे जन्मापूर्वीचे जे आपले कर्म ते लिहिलेले असतात. पण नंतर तुम्ही जे सत्कार्य केलं त्याचा परिणाम होतो ना. जसं आता 1,00,000 रुपये घेतले कुणाकडनं तरी आणि आता ते परतफेड करायची, तर तुम्ही जसं जसं कमाई करत देत जाता ते होतात ना कमी. 10,000 दिले, 5 दिले, 15 कमी झाले, असं होतं की नाही. तसं आपल्या पूर्वजन्मीचे कर्मानुसार जे जे काही होणार आहे ते या जन्मी आपण जे जे पुण्य करतो ते तसं तसं ते मायनस होत जातं आणि त्याचा नाशही होत जातो. म्हणून भक्ती करा, सद्गुरू करा, नाम घ्या, नामसंकीर्तन करा. कष्ट येतात आणि जातात, काहीही परमनंट नाहीये. नथिंग इज परमनंट. ना हॅपीनेस ना दुःख, दोन्हीही परमनंट नाहीये. असं सुख राहील असं जर आपण विचार केला तर माणसाला अहंकार येतो. म्हणून तेही परमनंट नाहीये, लक्षात घ्या. आणि दुःख आलं तर हेही परमनंट नाहीये, कारण परमनंट असंच राहील काय की म्हणून व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. म्हणून न सुख न दुःख परमनंट आहे. सत्कार्य करा, भगवंताचं नामसंकीर्तन करा, तुमचा वर्ष खूप खूप छान जावो भगवत भक्तीमध्ये, गुरुसेवामध्ये, सत्कार्यामध्ये, सगळ्यांची मदत करण्यामध्ये, आणि तसंच पहिली आपली मदत करण्यामध्ये. खुश रहा, आनंदी रहा, ते आपल्या हातात असतं. सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.